180हून अधिक मुलींना जाळ्यात ओढलं, हॉटेलवर नेऊन नको ते केलं आणि तब्बल 350हून अधिक व्हिडिओ मुंबई पुण्यात विकण्याचं कारस्थान केलं। हे सगळं केलं एका पक्षाच्या नेत्यानं। अमरावती जिल्ह्यात ही अशी एवढी भयंकर घटना घडली आहे। पण हा प्रकार कसा उघड झाला? आरोपींनी पोरींना कसं ब्लॅकमेल केलं? आरोपी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी होता? कोणत्या धर्माच्या मुलींना टार्गेट केलं गेलं? याचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणासह आयटी कंपनीतील अत्याचारावरून महाराष्ट्रभरात सध्या खळबळ उडाली आहे। त्यानंतर अनेक प्रकरणं समोर येत आहेत। अमरावती जिल्ह्यातील परतवाडामधील अशाच एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। सुरुवातीला ही घटना नेमकी काय आहे ती जाणून घेऊयात। अचलपूर परतवाडामध्ये अनेक तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना सोमवारी समोर आली। मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीरने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक मुलींना फसवलं। त्याच मुलींना हॉटेलवर नेऊन नको ते केलं। तेच व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केले। या तरुणाने एक दोन नव्हे तर शेकडो मुलींचं शोषण केल्याची माहिती समोर आली आहे। आता आलेल्या माहितीनुसार फक्त अचलपूर परतवाडाच नव्हे तर अमरावती आणि नागपूर भागातील मुलींनाही ब्लॅकमेलिंग केलं गेलं। पण ही घटना उघडकीस कशी आली ते बघूयात। गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले। या व्हिडिओत नको त्या गोष्टी केल्याचं दिसत होतं। हे सगळे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअपवरही व्हायरल झाले। त्यानंतर हे पाशवी कृत्य जगासमोर आलं। मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीरनेच हे सगळे व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती मिळते। या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की तरुणींवर जबरदस्ती केली जात होती। तेच व्हिडिओ दाखवून पुन्हा मुलींना ब्लॅकमेलिंग करत नको तो प्रकार केला जायचा। वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक मुलींचं आयुष्य यामध्ये उद्ध्वस्त झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणात केवळ एक आरोपी नसून त्याचे काही साथीदारी असण्याची शक्यता वर्तवली जाते। घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे। अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा डाव होता। या प्रकरणात एसआयटी मार्फत तपास व्हावा अशी मागणी खासदार अनिल बोंडेंनी केली आहे। तर आमदार प्रवीण तायडे या प्रकरणावरून आक्रमक झालेत। परतवाडामधील नागरिकांनी आरोपीला कठोर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे। एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहे आणि ते सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहे, व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात। म्हणून आज आम्ही सगळेजण आलो। आज आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाट पाहणार की पुन्हा त्यांना अटक होते की नाही आणि एसआयटी इथे याच्यावर बसते की नाही, संपूर्ण याचा नायनाट करण्याकरता। ते पीडित असू शकतात अजून, परंतु प्रथमदर्शनी आता 7 जणींची हे झालेली आहे, ओळख झालेली आहे आणि 7 जणींचे नाव पण सुद्धा त्यांच्याजवळ आलेले आहेत। तर 2 अचलपूरचे आहे, 2 परतवाडा, 2 अमरावती आणि 1 नागपूर, अशा 7 जणींची प्रथमदर्शनी पीडित निदर्शनास आलेले आहेत। वो नशे में क्या क्या कर रहा, किसकी इज्जत का ख्याल नहीं कर रहा ना, वो खुद की बहन के भी बारे में नहीं ये सोच रहा कि आज मैंने किसी बहन के साथ में करा, मेरी भी बहन के साथ ये चीजें होंगी। तो हम लोग जो यहाँ खड़े हैं ये सिर्फ और सिर्फ कड़क कार्रवाई इस पर होना चाहिए, इसीलिए खड़े हैं यहाँ पर। अचलपूर परतवाडामधील या घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। सुमोटो दाखल करत कारवाई केली आहे। मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या 19 वर्षीय तरुणाला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज कोर्टात उभं केलं असता आरोपीला कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल आणि इतर डिजिटल साहित्य जप्त केलंय, मात्र आरोपीनं ते व्हिडिओ आणि इतर डाटा डिलीट केलाय। सायबर पोलिसांकडून तो डाटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आरोपीने हेच व्हिडिओ कुणाला पाठवलेत का, फोनवरून कुणाकुणाशी बोलणं झालं, त्या हॉटेलसह चिखलदऱ्यात आणखी काही पुरावे मिळतायत का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये आपण इथला जो आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला जो आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टीमसोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे।
किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकल्या असतात? निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे. आता ते मोबाईलमध्ये त्यांना डेटा बऱ्यापैकी डिलीट केलेला आहे मोबाईलमधला, तो आता रिकव्हर करून आपल्याला चेक करता येईल. त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे. सर, हे मुलींना चिखलदऱ्यामध्ये घेऊन जात होता अशी चर्चा होऊन अरे, राहिली. तपासाचा तिथल्या भाग आहे. हॉटेलीचं काही सीसीटीव्ही आपण जप्त करणार आहे का 6 महिन्यातला? आता त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बघावं लागेल. अजून तरी त्याच्याकडे आपण जसं इंट्रॉगेशन जे आहे ते चालू आहे, त्याच्यामधून ज्या ज्या गोष्टी समोर येतील, जिथं जिथं त्यानं मुलीला नेलं असेल, ज्या ठिकाणचा वापर केला असेल, त्या ठिकाणी जाऊन आपण त्या समोरच्या गुन्ह्याच्या तपासानं काय तिथं पुरावे मिळतात ते प्राप्त करू. आरोपीनं हिंदू आणि मुस्लिम मुलींवर सुद्धा अत्याचार केल्याची माहिती आता समोर आली आहे. परतवाड्याच्या या प्रकरणानंतर पोलीस 7 पीडित मुलींच्या संपर्कात असल्याचंही समजतंय. पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन घरी येत तक्रार नोंद करतील, पीडित मुलींनी तक्रार द्यावी असं आवाहन आता पोलिसांकडून केलं जात आहे. आता राहिला प्रश्न, हा आरोपी कोणत्या पक्षाचा नेता आहे? मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर हा MIMचा पदाधिकारी होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत याच्याकडे सोशल मीडियाची जबाबदारी होती. MIMचे परतवाडा शहर अध्यक्ष आदिल मोहम्मद यांनी आरोपी MIMचा पदाधिकारी होता याची कबुली दिली आहे, मात्र त्याला पक्षातून काढल्याचंही स्पष्ट केलंय. आता पोलीस कोठडीत मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीरला बोलतं करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल. गरज पडल्यास पोलीस खाकीचा इंगाही दाखवतील. आरोपीला साथ देणारं कुणी आहे का, त्याच्या मागे कुणाचा हात आहे, या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे याचीच माहिती तपासातून पुढे येऊ शकते. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Xवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.